राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम रविती देवी कुबेर ही तैश्यची। जो सर्वत्र आणि दयाघन मुनी ज्याचे हृदय कृती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम। तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण। ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग पाचवा परिच्छेद दुसरा। द्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका। द्वैत आणि अद्वैत। द्वैत कशाला म्हणतात आणि अद्वैत कशाला म्हणतात? ज्याच्या ठिकाणी एकच भाव आहे, एक रूपानं आहे, त्याला अद्वैत म्हणायचं। आणि ज्याच्या ठिकाणी द्वैताची म्हणजे दोन भावाची उत्पत्ती होते त्याला द्वैत म्हणायचं। मग या ठिकाणी ही शंका का घेतली? याला प्रामाण्य पाहिजे होतं की द्वैत मत प्रामाण्य आहे का अद्वैत मत प्रामाण्य आहे।
परमार्थामध्ये प्रामाण्य कशाला असतं हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे. कारण द्वैताची झाडणीच केलेली आहे आणि अद्वैताचा स्वीकार केलेला आहे. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. मग अद्वैत मत प्रमाण कशावरून? एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गामी न घाली म्हणा. म्हणजे या ठिकाणी अद्वैतच माऊलीने सांगितलं आहे. एक नाम हरी द्वैत नाम दुर्गे. आता द्वैताचं खंडन केलं याच्यात आणि एक नाम म्हणजे अद्वैताचा या ठिकाणी माऊलीने स्वीकार केलेला आहे. आता हे जागोजाग सांगितलेलं आहे, पण ते कळतं कुणाला? हरिपाठामध्ये द्वैताची झाडणी केलेली, द्वैतमत सांगितलं नाही आणि सर्व जीव हे द्वैतात असतात. प्रपंच सगळा द्वैतातच असतो आणि संस्कार सगळे द्वैताचेच झालेले असतात. म्हणजे भेद ज्ञानामध्येच जीव वावरत असतो आणि तेच भेद ज्ञान निवृत्त करण्यासाठी अद्वैत ज्ञानाची या ठिकाणी प्रक्रिया सांगतात की अद्वैतच कसा चांगला आहे, सुखकारक आहे आणि द्वैत कसा दुःखकारक आहे. मग अद्वैत मतच प्रमाण कशावरून? कोणी सांगितलंय? कशासाठी सांगितलंय? ह्या सर्व गोष्टी परमार्थात आल्यास कळतात. मग अद्वैत काय आहे? तर ब्रह्मच एक अद्वैत स्वरूप आहे. जी एक वस्तू असते की जिच्या ठिकाणी नाना धर्म नसतात, एक असती तिच्या ठिकाणी धर्मही नसतो, कारण ती एक आहे रूपानं असते. तिला अखंड एकरस म्हणतात, ते म्हणजे ब्रह्म आहे आणि त्यालाच अद्वैत स्वरूप म्हणतात. त्याच्या ठिकाणी द्वैत ज्ञानाची, वेगळ्या ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. अशावरच शंका त्यांनी घेतली होती की तो म्हणला होता महाराज की आता माझ्या भावानं तुम्हाला विचारलं होतं आणि तुम्ही त्याला अद्वैत मताचा बोध केला आणि तुमच्या शब्दाने, वेदातल्या महावाक्याने त्याला बोध झाला. पण मला अशी शंका उत्पन्न होते की तुम्ही जे सांगता अद्वैत ब्रह्मज्ञान, ब्रह्म ऐक्य सिद्धी जे करता, त्या ठिकाणी मला शंका येते की जे एक असतं ते अखंड असतं आणि तेच ब्रह्म आहे. पण मला तर वाटतं गुरु ही ब्रह्मरूपच आहेत, वेद ही ब्रह्मरूपच आहे आणि ब्रह्म तर ब्रह्मरूप आहेच. मग हे तीन ब्रह्माची सिद्धी माझ्या लक्षात यायली की तीन ब्रह्म आहेत आणि तुम्ही तर अद्वैत सांगता. मग इथं अद्वैत कुठे सिद्ध व्हायलाय? कारण गुरुलाही ब्रह्मच म्हणतात, वेदामध्ये ब्रह्मवाक्यच आहेत, अक्षर ब्रह्म आहेत, ओंकार ब्रह्मरूपच आहे. मग तेही ब्रह्मरूप व्हाल वेदी आणि ब्रह्म तर ब्रह्म आहेच, आत्मा ब्रह्मरूपच आहे. मग हे तीन ब्रह्म कसे काय? जर तुम्ही वेद आणि गुरुला मिथ्यात्व जर सांगत असाल तर मग ब्रह्म एकरूप होईल, अद्वैत रूप होईल. त्याच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न होणार नाही, म्हणजे एकच ब्रह्म होईल. कारण वेद आणि गुरु हे कसे आहेत? मिथ्या आहेत. पण असं सांगितलं तर बरोबर होईल. पण वेद आणि गुरुला जर मिथ्यात्व दिलं तर त्यांच्यापासून जे ज्ञान उत्पन्न होतंय ते ज्ञान हे कसं होईल? मिथ्याच होईल. मग त्या मिथ्या ज्ञानानं संसाराची निवृत्ती कशी होईल?
म्हणजे इकडून बघायला गेलं तरी बी अडचणी यायली आणि तिकडून बघायला गेलं तरीही, म्हणजे माग आड आणि पुढं वीर असं मधामध्ये कात्रीत गवसल्यावनी शंका आहे. वेदगुरूंना मिथ्यात्व जर दिलं, वेदाला आणि गुरुला मिथ्यात्व जर दिलं, तर ब्रह्म एकटं एक ब्रह्म राहील, अद्वैताची सिद्धी होईल, तिथं द्वैत उत्पन्न होणार नाही, पुन्हा एकच सत्य राहील. पण हे तीन सत्य मानलं तर, वेद गुरु आणि ब्रह्म तिन्ही सत्य मानल्यावर सत्य तर एकच आहे ना, मग तिन्ही कसे सत्य? सत्य तर एकच आपल्याला सिद्ध करायचं आहे ना, मग ते कसं एक सिद्ध होणार? मग एकतर मग वेद गुरूंना मिथ्या मानावं लागेल, मग ब्रह्म सत्य राहील एक. पण तुमच्या बोधाने जो माझ्या बंधूला उपदेश झाला आहे, तो उपदेश मिथ्या का सत्य? कारण सत्य बनावं तर तुमचा एक उपदेश, तुम्ही एक सत्य व्हायलात आणि ब्रह्म एक सत्य व्हायले आणि वेदातला प्रमाण एक सत्य व्हायले. मग एवढे सत्य तर नाहीत ना, एकच सत्य आहे. मग वेद गुरूंना सत्यही म्हणता येत नाही आणि मिथ्याही म्हणता येत नाही. मिथ्या म्हणलं तरी अडचणी आली आणि सत्य म्हणलं तरी, सत्य म्हणावं तर तीन सत्य व्हायले, तर मिथ्या म्हणावं तर ज्ञान मिथ्या व्हायले. असं त्यानं शंका विचारलेली आहे. बरं मानला आपण वेदगुरूपासून संसारात दुःखाची निवृत्ती होते, ही मानू आपण. पण जर वेदगुरूपासून संसार दुःखाची निवृत्ती होते, यामध्ये काय अडचण येते पहा. जर वेद आणि गुरूंना मिथ्यात्व दिलं तर सत्य ज्ञानानं भ्रांतीची निवृत्ती होत असते. दुःखाची निवृत्ती, दुःखरूपाची निवृत्ती कशानं होते? है का नाही? सत्य ज्ञानानं होते. त्यानं लगेच उदाहरण दिलं. सर्पाची निवृत्ती कशानं झाली? सत्य रज्जूनं झाली, है का नाही? मग तसं जर तुमचा वेद गुरु हे जर मिथ्या असतील, तर ज्ञान कसं होणार? ते मिथ्याच. मग त्या मिथ्या ज्ञानानं संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल? आणि मग वेद प्रमाणने म्हणजे अद्वैत मत मानायचं का मग द्वैत मत मानायचं? दोन सत्य मानायचं का तीन सत्य मानायचे का एक सत्य मानायचं? या ठिकाणी अद्वैत आणि द्वैत दोनच घेतलेत, पण इथं तीन वस्तू अगोदर म्हणले, ते वेद गुरु आणि ब्रह्म, है का नाही? मग हे तीन सत्य मानायचे का दोन सत्य मानायचे का एकच सत्य मानायचं? आपल्या संप्रदायामध्ये कोणतं मत आहे? वारकरी संप्रदायानं कोणतं मताचा स्वीकार केलाय? तीन खरं मानले आहेत तत्व का दोन तत्व खरं मानले आहेत का एकच तत्व खरं मानलंय? दोन खरे नसतात आणि तीन तर नाहीच नाही, आणि एकापेक्षा कमी खरं नसतंय. एकापेक्षा कमी खरं नसतंय, म्हणून एकच खरं असतंय. खरं एकच असतंय. म्हणून एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिशी करुणा. मग एक तत्व धरायला पाहिजे. म्हणून एकच तत्व सत्य आहे आणि ते ब्रह्म आहे आणि ते आपलं स्वरूप आहे, असा सिद्धांत हा पूर्वीपासूनच आहे. वेदाचा सिद्धांत आहे हा. आणि मग तो आणखी म्हणाला होता, जर द्वैतमत प्रमाण आहे
किंवा अद्वैत मत प्रमाण आहे त्याचे समाधान मला सांगावे. मग द्वैत मत प्रमाण मानायचं का अद्वैत मत प्रमाण मानायचं? तर या ठिकाणी शंका सरळ आहे कळण्यासाठी. उग शंकाचं इकडून तिकडं आळे घातलेले येतं. हे शंकामध्ये उग चिपाट इकडून तिकडं केलेले येतं. नाही तर सरळ आहे. वेद गुरु एक आहेत, ब्रह्म एक आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये एक दृष्टांत दिलाय रज्जू सर्पाचा, है का नाही? आणि जर तसं होत असेल, वेद गुरुच्या उपदेशाने जर दुःखाची निवृत्ती होत असेल, तर मग मृगजळाची ही बाधा आणली, हे असं व्हायला पाहिजे. पण ह्या ठिकाणी 2-3 शंका उत्पन्न झाल्या. 3 शंका आहेत. मग आता या 3 शंका संगत सांगणं ऐकणाऱ्याला अवघड जाईल. म्हणून शास्त्रकारानं 3 जाग्या त्याचं निरूपण केलंय. बाऱ्याबाऱ्यानं निरूपण करतात. मग शेवटी जे विचारले तिथून सुरुवात केली यांनी सांगायला. शेवटी काय प्रमाण? द्वैतमत मानायचं का अद्वैतमत मानायचं याच्यावर सांगतात. तर मग द्वैतमत हे ज्ञानेश्वर महाराजांनी द्वैताची झाडणीच केलेली आहे, हे तर आपल्याला आधीच माहित आहे. पण आता इथं कसं सांगतात पहा. जे भगवान शंकर आहेत, महादेव, आता यांच्या ठिकाणी ब्रह्मरूपात आहे. त्यांनी देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ब्रह्मता आहे. आणि या ठिकाणी तो अधिकारी तरी कोण आहे? उपासकच आहे, ईश्वर उपासक, है का नाही? म्हणून तिने देवाच्या ठिकाणी ईश्वरता ही आपण ऐकलेली आहे. म्हणून त्याला त्याच्या परीनं उत्तर द्यायचं आहे ना आता. म्हणून गुरुजी काय म्हणले की बाबा रे, भगवान शंकरांनी काय केलं? शंकराचार्य जे होते, आद्य शंकराचार्य यांचा अवतार घेतला. शंकराचार्यांचा अवतार कोणाचा आहे? महादेवाचा अवतार आहे. आणि महादेव कोण आहेत? ईश्वर रूप आहेत, ब्रह्मरूप आहेत. त्यांनीच अवतार घेतला. कशासाठी अवतार घेतला? हेच कार्य करण्यासाठी. त्यांनी अवतार धारण करून काय केलंय? अद्वैत मत प्रतिपादन केले आहे. अद्वैत मत कोणी सांगितलंय? शंकराचार्यांनी. म्हणजेच अद्वैत मत प्रमाण आहे का नाही? अद्वैत मतच मानावं लागेल, द्वैत मत मानायची गरज नाही. कारण जे भगवान शंकर आहेत त्यांनीच सांगितले, शंकराचार्यांनी सांगितले, म्हणजेच त्यांचाच अवतार आहे ना, शंकराचाच. म्हणून अद्वैत मत त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आणि तेच प्रमाण श्रेष्ठ आहे आणि मानलंय आहे. तेच प्रमाण मानले आहे. आणि द्वैत मताचे प्रतिपादन करणारे त्यावेळेस त्यांनी अवतार का घेतला शंकरांनी? त्यावेळेस द्वैतमत जास्त पांगलं होतं, फोपावलं होतं द्वैतमत, भेदज्ञान. मग ते भेदज्ञानी कोण कोण होते त्यांची नावे इथं सांगितली आहेत. रामानुजाचार्य सत्ख्यातिवादी, आणि माधवाचार्य, निंबार्क आणि वल्लभाचार्य, हे 4 आचार्यांनी द्वैतमत मानलं होतं. आणि द्वैतमतावरच सगळा कारभार चालू लागला. म्हणजे त्यावेळेस मोक्षाला कोणीही जाय नाही गेलं. द्वैतमत म्हणल्यावर कसं जाईन मोक्षाला मनुष्य? जीव कसा मुक्त होईल? मुक्त कोणी व्हाय नाही गेलं. म्हणून ज्ञानावर ग्लानी आली होती. लोपलं होतं ज्ञान, लोपले ज्ञान जगी. म्हणजे धर्म
संपुष्टात आला, धर्मावर सुद्धा अडचण आली. आता जर ज्ञानच लोपलं, सत्यज्ञान ब्रह्मज्ञान जर लोपलं, तत्वज्ञान जर लोपलं, तर त्या ज्ञानाच्या आधारावर अध्यात्म असते. अध्यात्म कशावर जगत? ब्रह्मज्ञानावर, है का नाही? सत्यज्ञानावर अध्यात्म अवलंबून आहे. मग ज्ञानच लोपलं तर अध्यात्म राहीन का? अध्यात्म ज्ञान कोणी सांगल का? मग त्यावेळेस कोणीच सांगायला गेलं अध्यात्म ज्ञान. मग अध्यात्म ज्ञान जर कोणी नाही सांगितले तर धर्म धर्माच्या जागेवर राहील का? धर्मानं कोणीच वागणार नाही, सगळे अधर्मानंच वागतील. आणि मग धर्मच जाग्यावर जर नाही राहिला, सगळे अधर्मानंच वागू लागले, तर नीती राहीन का? आणि नीतीच नाही राहिली तर कर्मधड होते का? मग पाप पुण्य वाढतील का राहतील? नीती गेली की पाप पुण्य वाढलं म्हणायचं. नीती गेली की पाप पुण्य वाढत आहे. आणि धर्म गेला, धर्मावर ग्लानी आली की नीती बिघडली. अध्यात्म बंद पडलं की धर्मानं कोणीच वागत नाही. अध्यात्म बंद पडल्यावर अध्यात्म ज्ञान आणि ब्रह्मज्ञान जर नसलंच तर मग अध्यात्म सुद्धा राहत नाही. मग हे टिकवायचं असेल तर पाप पुण्यावर नीती अवलंबून आहे. पाप पुण्यावर, है का नाही? पाप केलं अनिती, पुण्य केलं नीती, है का नाही? मग ही नीती जी आहे मनुष्याची, ही पाप पुण्यावर आधारित आहे, है का नाही? आणि ते पाप पुण्य, पापाचा त्याग करून जर पुण्यानंच जग वागू लागलं, जीव वागू लागला, तर तो नीतीमध्ये आला म्हणायचं. आणि नीतीमध्ये आल्याशिवाय, नीतीनं तो वागल्याशिवाय त्याला धर्म कळत नाही. धर्म कळण्यासाठी नीतीत यावं लागतंय मनुष्यानं. त्याची वृत्ती, त्याचं अंतःकरण नीतीनं चालावं लागतंय. नीत बिघडली की तिथं धर्म कसा कळन? ना अगोदर नीतीनं चालावं लागल ना. नीतीच जर नाही राहिली तर तो धर्मात आहे कसं म्हणावं? मोप हिंदू धर्मात आहे पण नीतीनं वागत नाही, त्याला कसं म्हणावं धर्मात आहे त्या? आता कोणी काय म्हणत नाही म्हणून इथं थोडंच कोणाला शिक्षा देते, तेव्हा यानं नीती सोडली म्हणून याला धर्मातून काढून टाका. आता हे चालायलंय. पण बारकानं विचार केला तर नीती ज्याची गेली त्याचा धर्म गेला, आणि ज्याचा धर्म गेला त्याचा अध्यात्म, आणि ज्याचा देव गेला त्याचं ज्ञान, ब्रह्मज्ञान. ज्याला ब्रह्म कळा ना, ब्रह्माचं अज्ञान झालं की ब्रह्माचं ज्ञान राहत नाही, ब्रह्मज्ञान राहत नाही. आणि ब्रह्मज्ञान गेलं की मग अध्यात्म कळत नाही. अध्यात्म नाही कळालं की धर्म कळत नाही, आणि धर्म नाही कळाला की मग तो अधर्मानं वागतो, म्हणजेच अनीतीनं वागतो. म्हणजे नीती कळत नाही, आणि नीती नाही कळालं की तो नुसता पापच करीत राहतो. आणि नुसता पाप करीत राहिला की मग तो नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. मग 84 लक्ष येऊन त्याला भोगाव्याच लागला. हा असा क्रम आहे का नाही? मग त्यावेळेस कधी हे माधवाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, हे जे आचार्य जे होते का, हे भेद ज्ञान सांगत होते, अद्वैत ज्ञान सांगत नव्हते. आणि त्यांनीच ते फोपावलं होतं. यज्ञ करायचे, याग करायचे, देवाला वेगळं मानायचं, ब्रह्मज्ञान सांगायचं नाही, अशा त्यावेळेस गोष्टी चलू लागल्या. म्हणून भगवान शंकरांनाच त्या ठिकाणी दया आली की आता इथं सृष्टीचा लोप होण्याचा मार्गावर आहे. कारण मोक्षाला कोणी ना कोणतरी जाणार पाहिजे, तेव्हा चलत आहे. त्रिपुटी बंद पडल्यावर त्रिपुटी बंद पडू लागली ना. म्हणून शंकरांनी अवतार घेतला शंकराचार्यांचा, आणि त्यांचे मत जे होते ते सगळे हे करून टाकले, खंडन करून टाकलं त्यांच्या मताचं. लोकांना
शंकराचार्यांनी काय केलं, त्यांनी 4 शिष्य असे तरबेज केले आणि 4ही दिशेला पुन्हा त्यांना पाठविलं. 4ही दिशानं त्या तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. मग त्या काळी ते द्वैतमत जे सांगत होते का, त्या द्वैतमताला आळा बसला आणि मग अद्वैतमत लोक मानू लागले. म्हणजे हे कार्य कोणी केलं? आद्य शंकराचार्यांनी केले. आणि तेव्हापासूनचं कार्य आणखी हे चालूच आहे. त्याच्यानंतर काही पुन्हा अवतारिक पुरुष झालेत. आता ज्ञानेश्वर महाराज हे शंकराचार्यांचेच अवतार आहेत का म्हणायचं. हा, विष्णूचा आणि निवृत्तीनाथ हे शंकराचा अवतार मानतात, शंकराचार्याचा. असं हे तत्वज्ञान तेव्हापासून मध्ये मध्ये झालं थोडंफार. ज्ञानेश्वर महाराजाच्या नंतर बी आणि ज्ञानेश्वर महाराजाच्या अगोदर बी झालं होतं. पण नंतर नाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी हे केली, काढली, तिला शुद्ध करून. ज्ञानेश्वरीवर सुद्धा अशुद्धता आलती. स्वतः माऊलीच म्हणले होते त्याला की ज्ञानेश्वरी अशुद्ध बोलायलेत लोक, त्याच्यामध्ये अशुद्धता घातली, ती ज्ञानेश्वरीला शुद्ध कर आणि जगा पुढे मान म्हणून एकनाथ महाराजाला सांगितलं होतं. म्हणून एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची काय केली, शुद्धता केली. आधीच शुद्ध होती ती, पण हे लोकांना मधात काही बी घातलं होतं ना, ते काढून टाकलं आणि मग आता आपल्याला शुद्ध ज्ञानेश्वरी वाचायला. असं काळामध्ये होत असतंय, चढ उतार होत असतात आणि यालाच जग म्हणतात. अशालाच काय म्हणतात? जग, की ज्याच्यामध्ये चढ उतार असतात आणि त्याच्यात चांगलं वाईट हे असतं. जगात चांगलं वाईट सुद्धा असतंय. तसं हे आद्य शंकराचार्यांनी द्वैतमताचं खंडन केलं आणि अद्वैतमत जगाला मोक्षासाठी, मोक्षाच्या सिद्धीसाठी, ब्रह्मज्ञानासाठी अद्वैतमताचा स्वीकार त्यांनी करून दिलाय. असं या ठिकाणी हे का सांगितलं, तर द्वैतमत प्रमाण मानायचं का अद्वैतमत प्रमाण मानायचं, असं शेवटी जे म्हणलं होता का त्याचं हे उत्तर झालं. मग जे तत्वनिर्णयामध्ये वेदविरुद्ध अर्थाचे प्रतिपादन करतात कोण? हे रामानुजाचार्य, माधवाचार्य, निंबार्क. तर हे वेदविरुद्ध भाषण करू लागले, वेदविरुद्ध बोलू लागले, खरा अर्थ सांगना गेले वेदाचा. त्यांना कळतच नसेल ना, कारण ते माणसं होती ना, ते अवतारिक नव्हते ना. म्हणून त्यांच्या मताचं त्यांनी खंडन केलं आहे. आणि आताही जे काय ग्रंथामध्ये खंडन कोणाचं केलंय म्हणून तर यांचेच नाव आहेत तिथं, यांच्या मताचं खंडन केलं म्हणून. आणि यांच्याच मताचं जे खंडन करून जे सत्य उरलं का, ते अद्वैत मत उरलंय. मग जे शिकायचं असतंय ते हेच शिकायचं असतंय की यायचं काय मत होतं आणि खरं मत काय आहे. कारण परस्पर विरोधी, अद्वैताला विरोधी जे द्वैती असतात तेच असतात. आणि अद्वैत सांगता वेळेस त्या द्वैताचं काम लागत आहे तिथं, असा द्वैत हे सांगायला. नुसता अद्वैत कसा सांगत जावा, द्वैत लागतो ना तिथं. मग यायचं मत असं आहे द्वैतामध्ये, तर मग अद्वैत मत कसं आहे तेव्हा कळत आहे ना. प्रतिस्पर्धी असल्याशिवाय जिंकता येत नाही, है का नाही? प्रतिस्पर्धी असल्याशिवाय. म्हणून प्रतिस्पर्धी म्हणून हे घेतलेले आहेत. हा थोर पुरुषांचा, जे मूळ पहिले जे संत होते का, त्यांचा हा काय आहे, एक संप्रदाय चालविण्यासाठी किंवा मत सांगण्यासाठी केलेला एक हे आयडिया म्हणा किंवा शोध म्हणा, हा केलेला शोध आहे, असा लावलेला शोध आहे की जगाला ज्ञान कसं द्यायचं. मग काही द्वैत प्रतिपादन करणारे काही माणसाचं मत घ्यायचे
आणि अद्वैत मत त्याचं खंडन करणारे अद्वैत मताचे काय घ्यायचे आणि त्याच्यावर ग्रंथाची उभारणी करायची आणि त्या ग्रंथाच्या मार्फत पुढील पुन्हा जीवांना ज्ञान होत चलत राहते. अशी ही काय अटकल आहे. आता हे आचार्य म्हणायले त्याला कोणाला, निंबार्क, माधवाचार्य, रामानुज आचार्य आहेत ना, आहे का नाही. पण द्वैत मत त्यांनी सांगितले, पण आता त्यांनी ते पार्ट घेतलं होतं तसं, ते नाटक होतं ना ते. आता जसं वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं, म्हणते तर रामायण घडायच्या आधीच लिहिलं, आहे का नाही. आणि त्या रामायणानुसार रामानं वर्तन केलं. जसं रामायण लिहिलंय तसं वर्तन करून दाखविलंय. मग ते वर्तन करून दाखविलं ना, ते कशावर दाखविलंय, पहिलं जे रचून ठेवलं होतं का रामायण त्याच्यानुसार करून दाखविलं. तसं ते पाहिजे होतं ना. मग रामानं वर्तन करायचं होतं कसं, कर्मयोग कोणी सांगितला, ते वाल्मिकांनी सांगितलं. कसं कर्म करायचं, जगामध्ये कसं कर्मानं वागायचं, कोणते कर्म योग्य आहेत, हे कर्म कसं कळालं असतं. आणि जर समजा वाल्मिक ऋषीनं रामायणामध्ये तसं कर्म ते नाटक ते लिहून ठेवलं असतं आणि त्याच्यावर प्रयोगच केला नसता कोणी, तर जीव म्हणले असते असं कोणीच वागलं नाही, आपल्यालाच कसं तसं वागता येईल. म्हणून ते वागून दाखविलंय रामानं. वागता येतंय, म्हणजे ते तसं आचरणामध्ये आणता येतंय, हे प्रॅक्टिकल करून दाखविलं आहे. हे त्याच्यातून घ्यायचं असतं जीवानं. तसं जे काय पूर्वीचं सगळा ढाचा करून ठेवलेला आहे ते एकदम बरोबर करून ठेवलेला आहे. जीवाला आता काय कुंकड जायची गरज नाही. आयतंय, आता आयतच घ्यायचंय, काय बनवायची गरज नाही. पण तेही जीव घ्यायला आता त्याच्याजवळ पुण्यच नाही म्हणायचं. ते घ्यायला पुण्य लागत आहे ना. मोबगा बाजारात वस्तू आली पण घ्यायला पैसा लागत आहे ना. चांगली वस्तू आहे पण पैसा लागत आहे, पैसा असल्याशिवाय घेता येत नाही. तसं ज्ञान घेण्यासाठी अंतःकरणाची वृत्ती ही पुण्यवान असावी लागते, त्या अधिकाराची असावी लागते. अंतःकरण तसं असल्याशिवाय ते कसं घेईन. ते अंतःकरण मलिन जर असेल तर ज्ञानामध्ये त्याचा प्रवेश कसा होईल, तत्वज्ञान कसं त्याला ग्रहण करा वाटेल. अहो, एखाद्याला सारखं मसाल्याचे पदार्थ खायची सवय, त्याला गोड अन्न कसं वाटेल. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी अशा बाबतीतच टाकली, पा दूध किती गोड आणि पवित्र, पाशी त्वचेची या पदराड, परी ते आवेरोनी या गोचिड अशुद्ध का नसेल. म्हणजे नुसता एकच पडदा कातड्याचा त्वचेचा, उग उडसाक पडदा मधात, त्याच्यात मधात दूधच आहे, पण गोचिड ते दूध सेवन करत नाही. तो काय सेवन करतो, रक्त सेवन करतो. बघ गोचिड दुधाच्या जवळ बसून दूध खात नाही. तसं जीव, हे जे संसारिक जीव आहेत, हे इतकं तयार करून ठेवलेलं असून सुद्धा घेत नाही. आता हे ऐकतंय ना, पण ते नाहीत घेत, कारण त्याला घ्यायला अधिकार, कोणतंही कार्य करायला अधिकार लागतो. बिना अधिकाऱ्याचं काम कोणतंच होत नाही. म्हणून द्वैतमत हे त्याज्य आहे आणि अद्वैतमतच कसं आहे, स्वीकारण्याजोगं आहे, असं त्याच्या एका शंकेचं उत्तर दिलंय. आता त्याच्यामध्येच त्याला शंका झाली, त्या शंकेतच हे समाधान सांगितलंय का, ह्या समाधानामध्ये त्याला शंका झाली. त्याच्या पहिले शंकात आज एकच शंका चालू आहे ती शेवटची,
आणि त्या शंकात शंका झाली पुन्हा. म्हणतो शंकराचार्यांचेच मत प्रमाण मानण्याविषयी तुम्ही जे म्हणता ना, शंकराचार्यांचंच मत पुन्हा अद्वैत मत म्हणून स्वीकारण्यात आलं, तर मग त्या शंकराचार्यांचेच मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय? कशामुळे त्यांचंच मत मानलं? आधार काय मानला तुम्ही? असं काय सांगितलं त्यांनी की त्यांचंच मत योग्य आहे म्हणून? म्हणजे कशाहून त्याचं मत खरं ठरविलं? नाही, असेल त्यांचं खरं मत असेल, मला काय म्हणायचं नाही म्हणतो तो, पण कशाचा आधार घेतला तुम्ही? एखादा म्हणतो आम्ही चोरी केली नाही, तू कशावरून केली नाही ती सांग ना. त्याला काहीतरी आधार पाहिजे का नाही? आता पहिलं प्रमाण्यावर शंका घेतली होती, आता आधारावर शंका घेतली. म्हणजे आधार काय आहे तो सांगा म्हणतो. तर त्यावेळेस त्याला आता ग्रंथाचा आधार द्यावा लागेल. आधार म्हणजे कुठे लिहून ठेवलेलं आहे असं. त्यावेळेस गुरुजी म्हणतात भगवान व्यासांनी पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे. भगवान व्यास यांनी पुराणामध्ये, महाभारतामध्ये असं सांगितलेलं आहे की कलियुगात वेदाचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील. कलियुगामध्ये वेदाचा ते ना अगोदरच लिहून ठेवलेलं आहे की वेदाचा वेगवेगळा अर्थ करतील जगामध्ये आता कलियुगात. तेव्हा साक्षात शंकर भक्त कल्याणाकरता शंकराचार्याचा अवतार धारण करतील. हे आधार आहे त्याला. म्हणजे शंकराचार्यांचंच मत कशावरून प्रामाण्य मानायचं, त्यांचंच खरं का म्हणून समजायचं? कारण ते भगवंताचेच अवतार आहेत हे सिद्ध करून द्यावं लागेल. म्हणून म्हणतात की शंकराचार्यांचाच अवतार धारण केला कोणी? शंकरानं. म्हणून सर्व मताचे त्यांनी खंडन केले त्यावेळेस. आणि जैनाचं मत आणि बुद्धांचं मत, हे जे दोन मत होते हे द्वैत मतवादीच होते. बाकीचे सगळे द्वैत मतवादीच आहेत. अद्वैत मतवादी दुसरं कोणीच नाही वेदांत सोडून. बाकीचे सगळे द्वैत मतवादीच आहेत. म्हणून जैन आणि बौद्धांचे आता ख्यातीमध्ये आपल्याला ते आलेले आहेत ना, तेच आहेत. समूळ त्यांचा नाश करून गंगेमधून, गंगा जी नदी आहे त्या गंगेतून श्री विष्णूंची मूर्ती काढून बद्रिका आश्रमामध्ये स्थापन करतील. कोण? शंकराचार्य. ते अवतार घेतील आणि बद्रिका आश्रमामध्ये त्या ठिकाणी एक गंगेमध्ये मूर्ती सापडेल त्यांना आणि ती मूर्ती बद्रिका आश्रमामध्ये स्थापन करतील आणि इतरांच्या मताचं खंडन करतील. असं हे पूर्वीच अगोदर पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे ना. आता आणखी ते पुराणामध्ये सापडतंय ते बघितल्यावर. सूर्योदय झाला म्हणजे काय होणार? सूर्योदय झाला म्हणजे जसा अंधकाराचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व पदार्थाचे निसंशय ज्ञान होते. अंधकार नसला की सर्व पदार्थाचे जसं ज्ञान होतंय तसं सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश होऊन सर्व पदार्थाचे निसंशय ज्ञान होते त्याप्रमाणे वेदार्थाचे ज्ञान शंकराचार्यांच्या व्याख्यानाने होईल. शंकराचार्यांचं जेवढं म्हणून वाङ्मय आहे त्या वाङ्मयानं ज्ञान हे सर्वांना होईल. आणि त्याविरुद्ध जे वेदाचा अर्थ करतील आणि जर शंकराचार्यांच्या मताच्या विरुद्ध जर द्वैत मताचा अर्थ कोणी काढतील वेदाचा अर्थ जर शंकराचार्यांच्या विरोधात काढतील तर त्यांना धूर्त म्हणावं, फसवे म्हणावं, लबाड म्हणावं. त्यांना सत्य समजू नये. ते धूर्त आहेत असे समजावे. याप्रमाणे पुराण वचन असून
पुराण वचन, पुराणामध्ये असं कोणी लिहिलेलं हे भगवान व्यासाने लिहून ठेवलेलं आहे. आणि दुसरा एक पुरावा सांगतो, वशिष्ठांनी आपल्या वशिष्ठ ग्रंथात, वासिष्ठ नावाचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये वशिष्ठ गीता म्हणूनच आहे ती, त्या ग्रंथाचं नाव वशिष्ठ गीता म्हणून, रामाला सांगितलेली, रामाला बोध केलेला. त्या ग्रंथात अद्वैत मताप्रमाणे दृष्टी सृष्टीवाद अनेक युक्तींनी प्रतिपादन केलेला आहे. काय सांगितलंय तिथं? वशिष्ठांनी रामाला काय सांगितलंय? दृष्टी सृष्टीवाद सांगितला. म्हणजेच दृष्टी सृष्टीवाद सांगितला म्हणजे काय? दृष्टी म्हणजे वृत्ती. दृष्टी म्हणजे काय? वृत्ती. वृत्ती असेल तर सृष्टी, आणि जर वृत्ती नसेल तर सृष्टी नाही. याला म्हणायचं दृष्टी सृष्टीवाद. कारण जे जाणीती दृश्य ते वृत्ती जाणती, हे का नाही? आणि वृत्तीवर दृश्य अवलंबून आहे. वृत्तीच जर नसेल तर दृश्य द्रष्टत्वाला येतच नाही. आणि मग वृत्ती जर नसेल तर द्रष्टाही सिद्ध होत नाही आणि दृश्यही सिद्ध होत नाही. कारण जे मध्यंतरी असतं का ते सिद्ध करून देत असतं, ते म्हणजे वृत्ती ज्ञान. कारण ज्ञानावर आधारित आहे. म्हणून दृष्टी व सृष्टीवाद रामाला वशिष्ठांनी सांगितलेला आहे आणि तो जागोजाग आतापर्यंत चालत आलाय. आता आपल्यात सुद्धा दृष्टी सृष्टीवाद आहे ना. म्हणून अनेक युक्तींनी प्रतिपादन केलेलं आहे दृष्टी सृष्टीवाद. तसेच युक्तीनेही द्वैतमत विरुद्ध आहे. युक्तीनं जरी म्हटलं, काय युक्तीनं? आता एकात भांडण होतील का? भांडणाला दोघं लागतात. मग दोन असेल तर द्वैतमत असेल तर भांडण आहे. म्हणून द्वैतमत चांगलं का एकमत चांगलं? असं युक्तीनं सुद्धा ते म्हणले करता येतंय. तसेच युक्तीनेही द्वैतमत विरुद्ध आहे हे खंडन खाद्य ग्रंथात सिद्ध केलेलं आहे. खंडन खाद्य नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये सुद्धा द्वैतमताचं खंडन केलेलं आहे आणि नाना प्रकारानं केलंय. आणि अद्वैत मतच कसं सिद्ध आहे, सत्य आहे, हे त्यांनी सांगितलंय. मग शिवाय भेदवाद श्रुती विरुद्ध आहे. भेदवाद कसा आहे? वेदाच्या विरुद्ध आहे. आणि नानात्वे जो पाहतो, अनेकत्व वेगवेगळं जो पाहतो, म्हणजे भेदात जो पाहतो, तो मृत्यूपासून मृत्यू पावतो. म्हणजेच मरून मरतो, किती बाऱ्या बी मरतो, मृत्यूपासून मरतो. म्हणून असे कठवल्लीमध्ये सांगितले. हे ग्रंथाचे नाव आहेत, हे वरचे ग्रंथ आहेत, संस्कृतमध्ये ग्रंथ आहेत हे कठवल्ली. तसेच द्वैतापासूनच भय आहे हे तर प्रसिद्धच आहे. द्वैतात भवती दुःखम, म्हणजे द्वैतामध्येच द्वैत जेत उठी अविद्या तेने लाठी, इंद्रिय ते लोटी विषया माझी. आणि विषयामध्ये गेलं की दुःखच आहे. कारण विषय कसे आहेत? दुर्धर आहेत, दुःखरूप आहेत. विषय जळीचे जळचर, भजन मार्गीचे मांग मारक जे. विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे नाही. आणखी एक मधात विषय दरीचे वाघ, ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारक जे. मारक असे विषय आहेत. म्हणून द्वैतमत हे त्याज्य आहे आणि त्याचंच खंडन
सर्व ग्रंथकारांनी केलेला आहे. म्हणून असा भेद पाहणारा देव, भेद पाहणारा जरी देव असला तरी पण तो पशु आहे. नाही कोणी म्हणेल नाही देवही नव्हतो. अहो देव झाला म्हणून काय झालं? तो भेद पाहत असेल तर, द्वैत जाणीत असेल तर, द्वैत सांगत असेल तर, द्वैतात राहत असेल तर मग त्याला देव कसं म्हणावं? मग असा देव जरी असला तरी तो पशु आहे. आता जीव अवघे देव, जीव देवच आहेत ना. आणि जर ते जीव, ते देव जीव जर भेदामध्ये वागत असतील, द्वैतात राहत असतील तर मग त्याला पशु नाही तर काय म्हणावं? म्हणून ते म्हणतात देव पशु आहे. अशा अर्थाच्या वेदवाक्यांनी भेदज्ञानास दुःख हेतू सांगून भेदज्ञानी पुरुषाची निंदा केली आहे. शेतकऱ्यापासून बैलास जसे दुःख होते, बैलाला फक्त शेतकऱ्यापासूनच दुःख आहे ना, मग त्या बैलाला जसं शेतकऱ्यापासून दुःख होते त्याप्रमाणे भेदज्ञानी पुरुषास देवापासून दुःख होते. भेदज्ञानी पुरुषाला देवापासून दुःख होते. म्हणजे कसं? तर मग त्या देवाची त्या भेदज्ञानी पुरुषाला वृत्य करावी लागणार, कारण त्यानं पाप केल्यामुळं त्याला पुन्हा व्रतामध्ये यावं लागेल, उपासना कराव्या लागेल आणि त्याच्यामध्ये त्याला दुःख भोगावंच लागणार. म्हणून देवापासून त्याला दुःखच भोगावे लागणार. म्हणजेच उपवासाचे कष्ट भोगावे लागतात, ते दुःख सांगितलंय त्याचं. मग द्वैत मत त्याज्य आहे. द्वैत मत स्वीकारण्याजोगं आहे का? मग म्हणून द्वैत मताला यांनी अवतारिक पुरुषांनी निंदे म्हणून त्याचा त्याग करायचा सांगितलाय, द्वैत मताचा, आणि अद्वैत मताचाच स्वीकार करायला सांगितला. द्वैत मत त्याज्य आहे. कसं? याकरता शेवटी याकरता म्हणतात अतिदुःख देणाऱ्या द्वैत वचनाचा परित्याग करून शंकराचार्यांच्या अद्वैत व्याख्यानाचे प्रामाण्याचा निश्चय कर. म्हणून आतापर्यंत जे सांगितलं तुला, द्वैत मत स्वीकारू नको आणि अद्वैत मताचा स्वीकार कर. जे तू विचारलं होतंस ना, द्वैत मत स्वीकारायचं का अद्वैत मत स्वीकारायचं, म्हणजे द्वैत प्रमाण आहे का अद्वैत प्रमाण? प्रमाण म्हणजे ग्राह्य, काय घ्यायचं? मग सत्य प्रमाण म्हणजे सत्य, किंवा ज्ञान प्रमाण म्हणजे ज्ञान. म्हणजे द्वैत ज्ञान ज्ञान रूप आहे का अद्वैत ज्ञान रूप आहे? मग शिष्याला त्यांनी म्हणले द्वैत मत हे त्याज्य आहे आणि अद्वैत मतच स्वीकारण्याजोगं आहे. म्हणून द्वैताचा परित्याग करून शंकराचार्यांनी सांगितलेल्या अद्वैत ज्ञानाचा स्वीकार करावा. म्हणजे त्यांनी जे काही व्याख्याने ग्रंथामध्ये केलेले आहेत त्याच्या ठिकाणी प्रामाण्याचा निश्चय कर, तिथं प्रामाण्य मान, तेच खरं मान. आणि म्हणून अद्वैत निश्चय करूनही द्वैत प्रतिपादक वाक्याचे जरी नुसते स्मरण झाले, नुसतं स्मरण जरी झालं भेदाचं, तरी त्यापासून तुला दुःख होईल. नुसती त्याची आठवण जरी आली तरी तुला त्याची काय होईल? ते भोगावंच लागेल मग तुला ते दुःख. मग ते दुःख कसं भोगावं लागतं? नुसती आठवण स्मरण जरी झालं द्वैत मताचं तरी कसं त्या ठिकाणी? कारण भेद ज्ञान आहे आणि ते विपरीत ज्ञान आहे. भेद ज्ञान म्हणजे कसं आहे? विपरीत ज्ञान आहे ना ते, त्याच्यापासून काहीतरी निराळाच अर्थ निघतो. म्हणून भेद ज्ञानाचा त्याग करून
अद्वैत जे मत सांगितलेलं आहे शंकराचार्यांनी त्याच मताचा स्वीकार कर. पण द्वैत मत घेऊन काय नुकसान होते, किती दुःख भोगावं लागतं, याबद्दल तुला एक दृष्टांत सांगतो. म्हणजे पण हे लय मोठी कथा आहे. शंका तीच चालू आहे, द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण. पण ते घडी बरोबर आहे का, कसं वेळ झाल्यावर वाटायला आज बरोबर आहे. एक राजा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा त्याला एक प्रधान होता. एक राजा होता आणि त्याच्या एकदम आवडीचा प्रधान होता, आणि त्या प्रधानाचं नाव होतं भरचू. आणि तो त्याच्यावर चांगलं म्हणजे माया सुद्धा लावित होता, चांगला आहे म्हणून, इमानदार आहे म्हणून. म्हणून जवळ त्याच्या हमेशा जवळच ठेवायचा, मोठ्या कामगिरीवर पाठवायचा नाही. आणि मग इतर जे दुसरे काही होते त्या राजधानीमध्ये, राजाच्या काय म्हणते त्याला ते मंडळात, त्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री असतात ना खाते दिलेले. पण आता त्या मंत्र्याला राजा जास्त जरा जीव लावायचा भरचूला. तर मग दुसऱ्या मंत्र्यानं विचार केला की राजा याला जास्तच जवळ करतोय आणि राजा आपल्याला थोडासा लांबून जरा हे करतोय, आणि आपण याला काहीतरी उपाय केल्याशिवाय हे खटका बसायचा नाही. म्हणून त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय केलं, जे काही गुंड गर्दी करणारे असते तर तपासणी हे करणारे, दादागिरी, गोंधळ, हमला, हे दंगे, तशा माणसाला लावून दिलं दुसऱ्या, की तुम्ही काय करा, आमच्या राज्यामध्ये या, आमच्या नगरात या आणि तिथं दंगा मस्ती करा. आम्ही तुम्हाला इतके इतके पैसे नुसती दंगा मस्ती करण्याबद्दल देऊ. आणि त्याच्यामध्ये एक भरचू नावाचा जो मंत्री आहे ना, त्याला मारायचं म्हणजे चांगलं बदलायचं, जीव नाही मारायचं, चांगलं मारायचं. असं त्यानं काय केली, अटकल फिल्डिंग केली ती तशी. आणि त्याप्रमाणे मग ते आले ना ते लोक, आणि मग ते गावाच्या त्या नगरीपासूनच तिकूनच ते दंगा करीत आले. आणि मग ती हे तर वाटच बघू लागली ना कवा येतात म्हणून दंगा करायला ते मंत्री. मग त्याच मंत्र्यानं काय राजाकडं बातमी आणली की आपल्या गावावर, आपल्या नगरावर काही दंगेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि तो परतून आता लावायचा आहे. राजा म्हणलं मग जा ना मग तुम्ही तिकून तिकडच. ते म्हणले दरवेळेस आम्हीच जातो, भरचूला पाठवा ना एखादबार तरी, एखादबार त्याला पाठवी जा ना. आज जीव आता त्याच्या संग हे करायचं म्हणलं, जीवावर खेळ तेच मग हे बी होतंय. मग जाण जायची एखाद्या वेळेस, हमेशा आम्हालाच तुम्ही पाठवितात, एखादबार तरी त्याला पाठवा ना. राजाला वाटलं हो खरं बोलायला लागले, म्हणून भरचून ऐकिलं ते. मग भरचू काय म्हणला, राजासाहेब मलाच आज्ञा द्या, मी जातो. मग राजा म्हणला बरं जा. मग गेला ना ते, काही सैन्य घेऊन गेला. आणि मग त्याला त्या ठिकाणी त्या लोकांना पळून बी लावलं. पण त्या लोकांना बी याला बरंच मारलं बी. कोणाला, भरचूला.
त्याला बी चांगला मार लागला. आता हे सगळं त्याला ते पळवीत पळवीत गावाच्या बाहेर तिकडं काढले ना ती हाकालून लावण्यासाठी. मग तिथं ते पळून गेल्यावर ते आलेला सैनिक ते हल्लेखोर पळून गेल्यावर भरचून विचार केला की म्हणला हे हल्लेखोर असे नाहीत, हे बोलविलेले हल्लेखोर होते. कळालं ना त्याला कळालं की हे मनानं आले नव्हते, यायचंच कारस्थान आहे दुसऱ्या मंत्र्याचं. आणि म्हणलं आता आपण किती बी चांगलं वागलं तरी अनेक असे आपल्यावर हल्ले करणारच आहे. आपल्याला जीविताला धोका आता निर्माण झालाय, है का नाही. आणि राजाने किती आपल्याला जवळ केलं तरी राजा काय 24 तास आपल्याला राखण राहत नाही. मग म्हणलं आता वापस जायचंच नाही, कुठं राज्यात जायचंच नाही. त्याला त्या ठिकाणी वैरागी उत्पन्न झालं. म्हणलं आत्मप्राप्ती करून घ्यायची ते लांबच राहिली. पुन्हा जर आपण राज्यात गेलोत आणि आणखी असा त्याने डावपेच केला, त्याच्यामध्ये आपण मृत्युमुखी पडलोत, आपली आत्मप्राप्ती करून घ्यायची राहिली अजून. म्हणून त्यानं काय केलं, तिथंच त्याला वैराग्य झालं आणि मग तिथंच त्यानं अंगाला राख फासली. सगळं पांढरं शिपट अंग करून घेतलं आणि तो तप करीत बसला तिथं वनातच. आणि मग हे बघू लागले ना आता हे भरचू कवा येतंय काय नाही, लांबून बघत असते. पण यानं बघितलं भरचू काय येत नाही. भरचून तर वैराग्य स्वीकारले, अंगाला राख लावून बसलाय. मग तो आला नाही, जे याच्यावर गेला होता त्याला पळून लावण्यासाठी, भरचू आलाच नाही. मग भरचू का आला नाही म्हणून राजा आपणाला पाठवीत. मग राजाला काय सांगायचं, तर मग राजाला आपण असं सांगू आता भरचू तर येणारच नाही, त्यानं संन्यास घेतलाय, त्याला वैरागी झाले, अंगाला राख लावून बसलाय ते, आता ते तर येतच नाही. मग कदाचित भरचू मेलाय म्हणून सांगितलं राजाला तर, है का नाही. म्हणजे आपल्याला त्याच्या जागेवर कोणतरी दुसरा बसेल ना, आपल्याला मिळेल ना ते पद, म्हणून भरचू मेला म्हणून सांगू. मग त्याच्यातला आणखी एक चॅप्टर होता, जर मेला म्हणून सांगावं आणि राजाला पुन्हा जर ते आढळला तर मग काय होईल. मग आपल्याला फाशीला जावं लागल, खोटी बातमी दिली म्हणून. ते म्हणला तसं नाही सांगायचं, मेलाय न भूत झालाय म्हणायचं. भरचू त्या युद्धामध्ये मारले गेलाय आणि भूत झालाय आणि अंगाला आता तिथं पांढरा राख लावून बसलाय, तो असा भूत झालाय. आणि तशी बातमी राजाला सांगितली, मेला आणि भूत झालाय. ते भूतावानी दिसायलाय पुन्हा. आणि जरी राजा पुन्हा वनात गेला एखादबार शिकारीला, त्याला जरी दिसला तरी राजाला वाटाव की खरंच आपले जे बाकीचे मंत्री सांगू लागले ते खरंय, हा भरचूच आहे आणि हे भूत खरंच झालाय असं त्याला वाटाव. अशी त्याची कानभरणी केली राजाची. मग एक दिवशी राजाला शिकारीसाठी वनामध्ये जावं लागलं. आणि मग वनात गेल्यावर त्याला ते भरचू ओळखू आला ना. ही वीज जरी लावली असली तरी त्याचा तोंडवाळा, त्याचं ते सगळं हमेशा जवळचा माणूस होता ना. ते राजानं ओळखीला भरचूच आहे पण भूत झालाय. आता ही राजाला त्या ठिकाणी काय झाली, विपरीत भावना झाली. ते खरा कोण होता, भरचूच होता, पण त्यांनी सांगितलंय, त्या दुसऱ्या मंत्र्यानं सांगितलं की तो भूत झालाय. मग राजा बी भिवून पळून आला तिथून, भरचूला भिवून पळून आला. आता ही जी कथा आहे,
ही कथा कशासाठी आहे? द्वैत ज्ञान ऐकल्याबद्दल. हा, राजाला त्या ठिकाणी सत्य ज्ञान सांगितलं का द्वैत ज्ञान सांगितलं है का ना, भेद ज्ञान सांगितलं. मग त्या भेदापासून राजाला सुख झालं का दुःख झालं? दुःख. भरचू भरचू असून भरचू भूत वाटू लागलं ना त्याला. असं भेदामध्ये दुःख असतंय. म्हणून नुसती कल्पना जरी केली, राजाने नुसती कल्पना केली, खराच तो भूत होता का भरचू? त्याला ती कल्पना भवली पहिली सांगितलेलं, नुसती स्मृती झाली तशी की जो भूत झालाय म्हणाले तेव्हा असा झालाय भूत. म्हणजेच द्वैत ज्ञानापासून दुःखाचीच प्रवृत्ती होत असते मनुष्याची. म्हणून अद्वैत मत चांगलं असतंय. अद्वैत मतात म्हणजे जे अद्वैत ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये अभेद ज्ञानच सांगितलेलं आहे. भेद ज्ञानाचा तिरस्कार रूपानं त्याला त्यागला आहे. भेद ज्ञानाला एक भेदात भवती दुःखम असं संस्कृत मध्ये वचन आहे. द्वैतात भवती दुःखम, भेदात भवती दुःखम असे दोन्ही पाठ आहेत. म्हणजे भेदामध्ये दुःखच भोगावं लागतं आणि द्वैतामध्ये दुःखच होत असतं. म्हणून दुःखाचा भेदाचा त्याग करावा आणि अद्वैताचा स्वीकार करावा. असं प्रामाण्य मग कुणाचं मानायचं? तर शंकराचार्यांनी जे सांगितलेलं आहे तेच प्रामाण्य ग्राह्य आहे. बाकीचे सगळे द्वैतमत आहेत. म्हणून या ठिकाणी त्याच्या शंकेचं उत्तर झालंय. प्रामाण्य कोणतं मानायचं? तर अद्वैत मतच प्रामाण्य आहे, त्याचा स्वीकार करायचा. आणि आता पुन्हा त्याच्या दुसऱ्या शंकेचं काय आहे की सद्गुरूंना, वेदाला आणि सद्गुरूला पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व कसं देतात ते उद्या पाहू. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल.